आपल्या पलूसमध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर्सचा धमाका. कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट. शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर. सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी, मीनाक्षी चित्रमंदिर समोर, कराड तासगाव रोड, पलूस. प्रोप्रायटर कुलभूषण शीतल सावळवाडे. आमदार डॉक्टर विश्वजित कदम देतील तोच उमेदवार. भिलवडीत काँग्रेसची निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीत निर्णय. भिलवडी जिल्हा परिषद गट आणि पलूस पंचायत समिती गण निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भिलवडी येथे काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक व ग्रामस्थांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. गट तट विसरून एक दिलाने काम करत आमदार डॉक्टर विश्वजित कदम देतील तोच उमेदवार निवडून आणू असा ठाम निर्धार यावेळी करण्यात आला. भिलवडीच्या विकासासाठी डॉक्टर विश्वजित कदम यांनी सातत्याने प्रयत्न केल्याचे कार्यकर्त्यांनी नमूद केलं. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष महेंद्र लाडे यांच्या योगदानाचेही कौतुक करण्यात आलं. गेल्या निवडणुकीत स्वर्गीय संग्राम पाटील यांच्या निसटत्या पराभवाची सल व्यक्त करत यावेळी प्रतीक पाटील यांना संधी मिळाल्यास मोठ्या मताधिक्याने विजय मिळवून देण्याचा निर्धार व्यक्त केला. वेळ कमी असल्याने अंतर्गत मतभेद टाळून एकजुटीने काम करण्याचा संदेश देत काँग्रेसचा विजय निश्चित करण्याचा संकल्प बैठकीत करण्यात आला. त्यांच्यात अशा चर्चा त्या गावातून येत आहे की भिलवडीतल्या काँग्रेस पार्टीमध्ये एकमत होत नसल्यामुळे बाळासाहेब आम्हाला आमच्या गावात तिकीट मागत आहे किंवा अन्य गावांचाही सगळे एकत्र झाले. माझं असं वैयक्तिक मत आहे की विश्वजित कदम आणि महेंद्रप्पा ज्यांना तिकीट देतील त्यांच्या पाठीशी आपण सगळेजण ठाम राहून, आता बऱ्याच वक्त्यांनी सर्व काही बोललेलं आहे, मी ज्याला काही बोलत नाही, आपण त्यांच्या याला पाठिंबा देऊन त्या उमेदवाराला प्रचंड मतांनी निवडून देऊ हीच. आपली रणनीती कशी असली पाहिजे, आपण कशा पद्धतीनं या गटातल्या गावांमध्ये पोहोचलं पाहिजे, या सगळ्या गोष्टींच्या अनुषंगानं तुमचे योगदान, तुमचे विचार हे महत्त्वाचे आहे. तर या आजच्या मीटिंगची जी काही पार्श्वभूमी आहे तर कमी वेळामध्ये आपल्याला सगळ्या गावांमध्ये पोहोचायचं आहे. पक्षाने जो देईल त्या उमेदवाराचा प्रचार करायचा आहे आणि चांगल्या पद्धतीनं संग्रामदादांची सीट मला वाटतं की 77 मतांनी पडली. मला ते क्षण आठवतोय. मला वाटतं सगळ्या शेवट गावामध्ये आमच्या इथंच मतदान चालू होतं. गाफील राहायचं नाही, होईल मतदान, होणार मतदान, आमचा वार्ड लीड नसतोय, आम्ही काय कायमस्वरूपीच काँग्रेसचे असतो. यावेळेला आम्ही डोळे उघडून आहोत की यावेळेला आपलं लीड अजून कसं वाटेल आणि विजयाच्या वेळेला आपल्या उमेदवाराला मताधिक्य किंवा मतं कमी पडणार नाहीत याची खात्री सगळ्यांनी घ्यायची आहे. आणि आपण चांगल्या पद्धतीनं सगळे नियोजन ज्या पद्धतीनं त्यावेळेला 77 म्हणजे तशी काहीच नाही, पण निवडणुकीमध्ये जय आणि पराजय फार महत्वाचा आहे. लोकनेते संग्रामदादांची जी उणीव आहे त्यामुळे 1-2 मिनिटं बोलण्याची संधी द्यावी अशी विनंती आम्ही केलेली होती. तर मला एक सांगायचं आहे की राजकारण, निवडणूक, राजकारण या गोष्टी तर आहेतच. लोक म्हणतात की राजकारण आणि समाजकारण या 2 गोष्टी वेगळ्या आहेत, परंतु भिलवडीत मला तसं जाणवत नाही आहे. राजकारणाबरोबर समाजकारण आणि समाजकारणातून गोरगरिबांची जी कामं आहेत ती आजपर्यंत लोकनेते आमचे स्वर्गीय बाळासाहेब काका, लोकनेते संग्रामदादा पाटील, तसेच ज्येष्ठ नेते स्वर्गीय आनंदराव भाऊजी मोहिते यांनी कामं केलेली आहेत गोरगरिबांची. तर तीच गोरगरिबांची आपली कामे, समाजकारण आणि राजकारणाची सांगड आणि सर्वात महत्त्वाची बाब जी सिकंदर भाईंनी आज बोलून दाखवली की आमच्या गावात कधीच जात भेद, जाती धर्माला कधीच इथे थारा नाही आहे.